आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी. आपल्या संस्कृतीमध्ये बरेचसे देवस्थान तुम्हाला असे दिसतील जिथे दगडाला देव मानण्यात आले आहे. आता खूप लोकांना असा प्रश्न पडतो की दगडाला काय देव मानायचा. हा त्यातले अर्धे खोटे असतात हे मला पण माहीत आहे. फक्त शेंदूर लावून देव होत नाही, पण काही ठिकाणी या गोष्टी तितक्याच खऱ्या देखील आहेत. आता मी सध्या कर्जत वेणगाव रस्त्यावर आहे. कर्जतमध्ये आल्यावर तुम्ही कोणाला पण या मंदिराबद्दल विचारलं तरी तुम्हाला तिथला रस्ता भेटू शकतो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये. आता वाजलेत सकाळचे 8, तारीख आहे 16 ऑक्टोबर आणि उद्या घटस्थापना आहे. त्यासाठी मी आज इथे आलोय महालक्ष्मी मंदिरात. ॲक्च्युली महालक्ष्मी मंदिर कर्जतचं आहे, पण कोल्हापूरच्या अंबाबाईशी या संबंध आहे मंदिराचा. तोच काय आहे ते आपण या आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत इथले पुजारी विशाल दादा आणि त्यांचा खूप मोठा हात आहे या मंदिराच्या कार्यभागात. तर ते आपल्याला सगळी माहिती देणार आहेत. तर आपण आता मंदिराची माहिती घेऊया. दादा, स्टार्टिंग पासून आम्हाला सांग, मंदिर कसं आहे, काय इतिहास काय. नमस्कार, मी विशाल विनय गोगटे. या मंदिरात आज मी 8 वर्ष पुजारी आणि सेवक मी इथे कार्यरत आहे. या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की 200 वर्षापूर्वी जेव्हा देवी आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईला म्हणजे देवीला भेटायला जात होती, तेव्हा तिचा काही अंतरावरती घोड्याचा पाय घसरला आणि काही अंतरावरती रथाचे चाक घसरले. तर तिने इथे वास्तव्य केलं. तर आणि होती एका गावकऱ्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की इथे मी थांबली आहे, तर माझा इथे काहीतरी निवारा बांधा. मग ही होती 200 वर्षापूर्वीची जुनी गोष्ट. मग त्या गावकऱ्यांनी जो गावाला होता त्यांनी गावात गेला व जाऊन सांगितले की असं इथे आहे, तर तुम्ही येऊन बघा. अशी देवीने मला दृष्टांत दिला आणि ती माझ्या स्वप्नामध्ये आली. तर ह्या दोन्ही ह्या गावाचं नाव वेणगाव. त्या दोन्ही गावकऱ्यांनी मिळून इथून बघितले आणि ती जिथे आता मूळ रूप तिथे आहे तिथेच ती 200 वर्षापूर्वी तिथेच दगडामध्ये रूपामध्ये शिळेमध्ये स्थापन झाली. आणि मग त्या काळी त्या लोकांनी एक तिला काहीतरी आसरा म्हणून एक असा थोडी तिला हे केलं, शेड की बांधली. तसेच थोडा अजून काळ गेला, लोकांची सुधारणा आली. काळानुसारप्रमाणे लोकांनी मग थोडं कौलारू मंदिर बांधलं. कौलारू मंदिर बांधलं तर मग तिची सगळी तेलवा सांदवत चालू झाली. 1857 नानासाहेब पेशवे हे इथलं मूळ गाव जन्मगाव आहे. माधव नारायण भट यांच्या घरी ते जन्माला आले आणि कानपूरचे कानपूर विजापूरचे बाजीराव पेशवे त्यांना मूळबा नसल्यामुळे त्यांनी त्यांना दत्तक घेतले. आणि मग तिथपासून मग त्यांनी तेलवा सांदवादी चालू झाली. जीर्णोद्धार केला. नवरात्र उत्सव पण काळ चालू झाला. मग उत्सव एक प्रकार चालू झाला. त्याच्यानंतर तुमचं सगळं पूजापाठ हे सगळं पौर्णिमा, सत्यांच्या पूजा, होम हवन हे मोठे मोठे पण इथे कार्यक्रम व्हायला लागले. तर तिची अशी आख्यायिका आहे. आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या मंदिराचा परिसर खूपच प्रशस्त आहे आणि आवारात विविध उपक्रम देखील केले जातात. तसेच नवरात्रीच्या काळामध्ये इथे जत्रा भरते आणि मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. आपण मगाशी जी माहिती घेतली तीच ही जागा आहे जिथे देवीच्या रथाला असलेल्या घोड्याचा पाय घसरला होता. काळाच्या ओघामध्ये या कातळात बरेच बदल देखील झाले असतील आणि ती जागा उठून दिसावी म्हणून त्याच्या बाजूला शेंदूर लावलेला आहे. दाही दिशांना तू व्यापून राहणारी 3 ताळ पाताळी तू, रंग तुझे सारे हे कैक देभारे भवताली वसले जणू. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला गणपतीचे मंदिर लागते. त्याच्यानंतर देवीच्या बरोबर समोर हा देवीचा रक्षक आहे आणि त्याच्या समोर तुळशीचे वृंदावन आहे.
आणि जिथे गणपती मंदिर आहे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला हे मारुतीरायाचं मंदिर तुम्हाला दिसेल. जर तुम्ही नीट बघितलं तर या दोन्ही मंदिराची जी डिझाईन आहे ते सेम आहे. याच मंदिराच्या पाठीमागे जर आपण गेलो तर जिथे देवीच्या रथाचे चाक घसरले होते ती जागा तुम्हाला दिसेल. आणि सध्या 2 दिवस इथे खूप पाऊस जास्त झाल्यामुळे इथे पाणी भरले, नाहीतर मी तुम्हाला क्लिअर दाखवलं असतं. तिथे एक आकार देखील दिसतो. निज रूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे तिथे आणवू. आता आपण जाऊया मुख्य मंदिरामध्ये. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला तुमच्या समोर जे दिसतं ते देवीचं शिळा अवस्थेत असलेलं रूप, ज्याची रोज मनोभावे इथे पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावली जाते. देवीच्या समोरच तिचे वाहन वाघ आहे आणि इथे तुम्हाला एक साईडला देवीची माहिती दिलेली दिसेल आणि मंदिराचे काही फोटो आहेत. मंदिरामध्ये आलेल्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच शौचालयाची उत्तम सोय केलेली आहे. मंदिराच्या एक साईडला हे श्री महालक्ष्मी उद्यान तुम्हाला दिसेल. जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना निसर्गाच्या सानिध्यात थोडासा वेळ घालवता यावा, तसेच लहान मुलांना बागडण्यासाठी हक्काची अशी जागा मिळावी म्हणून हे उद्यान केलेले आहे. विश्वाच्या जन्माचा सुखानं जगण्याचा स्रोत तू खरा. राहो तुझी माया कृपेची दे छाया असो आसरा. आता आपण मंदिराचा एक फेरा मारता मारता थोडीशी एक जागर श्री शक्तीच्या उत्सवाची माहिती घेऊया. आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आजपासून 9 दिवस नवरात्रीचा उत्सव करतात. आज म्हणजे पहिल्या दिवशी घट पूजले जातात म्हणून या दिवसाला घटस्थापना म्हणतात. ब्रह्मदेवाच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या आणि सगळ्यांना त्रास देणाऱ्या मधुकष्ट, महिषासूर, शुभ्र निशुभ्र अशा राक्षसांचा देवीने वेगवेगळे अवतार घेऊन वध केला आणि आपल्याला वाचवले. म्हणून तिची एक आठवण म्हणून आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध नवमीपर्यंत जो उत्सव करतात तो नवरात्र उत्सव म्हटला जातो. तसेच रावणाचा वध आपल्या हातून व्हावा म्हणून श्रीरामाने नवरात्र जागून देवीची आराधना केली होती. तेव्हा श्री दुर्गादेवी श्रीरामाला प्रसन्न झाली आणि रावणाचा वध झाला. ज्या दिवशी रावणाचा वध झाला तो दिवस म्हणजे दसरा. म्हणून वर्षभर जरी आपण देवीची पूजा करत असलो तरी नवरात्राला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही जी तुम्हाला विहीर दिसते इथे, तर गवत वाढल्यामुळे दिसत नसेल कदाचित, पण या विहिरीचा पण इथे इतिहास आहे. हे बाबा सांगतील तुम्हाला. ही विहीर अशी आहे, जास्त खोल नाही, 12 फुटच आहे. पण ह्या विहिरीचं पाणी धाकटे वेणगाव, मोठं वेणगाव, बौद्धवाडा, 3 कातकरवाडा, आदिवासी एवढं पाणी पुरत होतं. आणि मंदिर सगळं या पाण्यावरती बांधलं. त्यावेळेस काय बोरिंग काय नव्हतं. हा बरोबर. आज घटस्थापना आहे आणि संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. तर मी पुन्हा इथे आलोय तुम्हाला त्यांची तयारी दाखवण्यासाठी. जी मंदिराची जी समिती आहे त्यांनी भाविकांच्या दर्शनासाठी कशी सोय करून ठेवलेली आहे ते तुम्ही बघू शकता इथे. आणि हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसतंय हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल, म्हणजे कालच्या दिवसामध्ये, पण त्यांनी ते काढून टाकलंय. सोशल डिस्टन्सिंग असतं ते पाळण्यासाठी त्यांनी हे काढून टाकलंय. आणि तिथे एक छोटासा आता त्यांनी मंडप घातलाय, तो तुम्ही बघून घ्या. इथे बाहेर हा सूचना फलक लावलेला आहे आणि मंदिराचा जो बाहेरचा गेट आहे इथूनच तुम्हाला दर्शन भेटतंय. सध्या त्यांनी दर्शनासाठी इथे स्क्रीन लावलेली आहे मोठी, तुम्ही बघू शकता. तर कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये एक त्यांनी स्मार्ट उपक्रम इथे राबवलेला आहे, बाहेरच्या बाहेर दर्शन. देवीच्या नावाचा, मातेच्या नावाचा, आईच्या नावाचा जागर चालला आज रातीला. भक्तांना तारीची चंडमुंड बारीची शक्ती दे जरा. बेल फुल दीप धूप उडे भंडारा देवीचा, हे आईचा, अंबेचा, देवीचा, हे आईचा, हे अंबेचा. दाही देशांना तू व्यापून राहणारी 3 ताळ पाताळी तू. रंग तुझे सारे हे कैक देभारे भवताली वसले जणू. निज रूपे गेला खया दोन डोळ्यात माते गेली साठवू. लक्ष्मी तू जगदंबे काली कधी अंबे नावे तिथे आणवू.
तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.